मुलगी झाली हो ही मराठी सिरियल आपण सर्वांनी पाहिली होती. त्या सिरियलमध्येही आपण पाहिलं होतं की त्या बिचाऱ्या मुलीला बोलता येत नव्हतं. बिचाऱ्याला किती टोमणे, त्रास, टोचून बोलणे, अत्याचार, घरगुती हिंसाचाराला सामोरे जावं लागत होतं. तिच्या आईला नेहमी बेजबाबदार आणि जबाबदार धरलं जात होतं. आज याच अशा आई म्हणून, मुलगी म्हणून, सून म्हणून, मुलीमध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये रोल निभावणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी हा व्हिडिओ आहे. त्या सिरियलमध्ये ज्याच्या नंतर मग ते वारे उलटे फिरलेत, त्याच्या मुलाच्या ऐवजी मुलीनेच त्यांच्या कुटुंबामध्ये जास्त छान योगदान दिलं, तिचं महत्त्व वाढलं आणि त्याच्यानंतर त्या सिरियलमध्ये तिच्या वडिलांना तिचा फार फार अभिमान, आनंद वाटू लागला. हेच आपण आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा एका जोडप्याला मुलगी होते तेव्हा 9 महिने तरी गृहलक्ष्मी जन्माला आली, घरात लक्ष्मी जन्माला आली असं आपण म्हणतो. 9चे 9 महिने आपण आनंदात, उत्साहात साजरा करतो. मुलगी होण्याचा एक वेगळाच आनंद आपल्यामध्ये असतो. पण वास्तविकता पाहता तिच्याकडे आपण स्वतः अधिकार मात्र दिले, पण स्वतंत्र मात्र राहून गेलो. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी चिखल अंगावर घेतले. मोठ्या मोठ्या थोर विचारवंत महापुरुष आणि समाजसुधारकांनी स्त्रियांच्या अधिकारांसाठी, स्वातंत्र्यासाठी खूप मोठा लढा दिला आणि त्याचनुसार आज आमच्या अनेक बहिणी, आज आमच्या अनेक मुली चहाच्या कप पासून तर वर्ल्ड कपच्या कप पर्यंत पोहोचल्या आणि ही राष्ट्रपतीच्या पदापर्यंत देखील पोहोचल्या. आणि ही आपल्या मुलींची, आपल्या स्त्रियांशी, माझ्या भगिनींची प्रगती आहे. मी एक मुलगा म्हणून नेहमी विचार करतो की स्त्रियांमध्ये ना ती एक सहनशीलता असते. त्या सहनशीलतेचा अंत झाला तर अनेक संसार उद्ध्वस्त होतील. त्यांनी सहनशीलता राखली आहे म्हणून आज अनेक संस्कार सुखाने आणि समृद्धीने चालत आहेत. ज्या 4 पातशाही परकीय आक्रमण असताना 4 पातशाही पालथे घालून टाकणाऱ्या आमच्या जिजाऊ साहेब, अहिल्याबाई होळकर, झाशीच्या राणी सावित्रीबाई फुले यांच्यासारखे अनेक उदाहरणं आपण पाहतो की त्यांनी स्त्रियांसमोर आदर्श निर्माण केला. इस्रो, क्रिकेट, क्रीडा असेल, स्पोर्ट्स असेल, कुठलंही व्यावसायिक क्षेत्र असेल, सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या मोठ्या पदावर आज स्त्रिया कार्यरत आहेत. पण त्यांना नेहमी मानसिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबिक दडपण, हिंसाचार, अत्याचार, अन्यायाला नेहमी सामोरे जावं लागलं. ते प्रत्येकावर, कोणाच्या ना कोणावर डिपेंडेंट राहिले. एक पुरुष म्हणून, माफ करा, एक पुरुष म्हणून आपण नेहमी तिला खालचं बघत आलो, नेहमी तिला कमी लेखत आलो. आज प्रत्येक पुरुष अशी जात असते की त्याला नेहमी सर्वश्रेष्ठ असण्याचा भास होतो. पण आजही आपल्या मुलीबाळी स्वतंत्र आहेत का? त्यांना मुलाप्रमाणे समान हक्क मिळतात का? त्यांच्या समाजात, त्यांच्या कुटुंबात मुलाला ज्याप्रमाणे सोयीसुविधा, फॅसिलिटीज दिली जाते तशा आपल्या मुलींना बघताना पाहिलं जातं का? एक मुलगी म्हणून ते सून पर्यंतचा प्रवास फार तिच्यासाठी खडतर असतो. शाळापासून कॉलेजपर्यंत, कॉलेजपासून लग्नानंतर पण तिच्या सासूरपर्यंत तिला अडचणी, समस्या तिला नेहमी सामोरे जावं लागतं. आपण तिच्या मागे खणकर पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आजच वर्तमानपत्रात एक न्यूज वाचली आणि काळी चिरडून गेलो. आज प्रत्येक वारंवार या सासऱ्याने या मुलीवर हुंडाची अपेक्षा केली, ही सासू हिला टोमणे मारते, घरगुती हिंसाचार, घरगुती वारंवार वाढतोय. आपल्याला काय वाटतं? आज आपल्या मुलगी बाहेरच सुरक्षित बरोबर, आज सुरक्षित नाहीये. त्यांना बाहेरचाच त्रास नाही तर आतील आपण एक आई म्हणून, वडील म्हणूनही त्यांना किती लक्ष ठेवतो, त्यांच्याशी किती मैत्रीपूर्ण, भावनिकपूर्व संबंध राखतो, त्यांच्याशी किती त्यांना जुळवून घेतो, समजून घेतो, हेही त्यावर अवलंबून असतं. मुलगी होणं सोपं नसतं. म्हणून आज महायुवा टॉकचा एक व्हिडिओ प्रत्येकाला भावेल असा, पुढचा जन्म मुलगी म्हणून नको ग बाई. खास तर आमच्या भारतामध्ये, या भारतामध्ये आधुनिक काळात मुलींनी प्रगती जरी देखील केली असली तरी मात्र स्वातंत्र्य मिळालं नाही. आज आमच्या भारतामध्ये अशा अनेक केसेस आढळतात
की तिथे एका मुलींना चौकटीमध्ये आणि सीमेमध्ये राखलं जातं, त्यांना त्यांच्या चौकटी आणि सीमा ओलांडून दिलं जात नाही. तुम्हाला माहिती आहे, हे पुरुष नेहमी वरचढ करतात. स्त्रियांना वरचढ राहिलं त्यांना आवडत नाही, म्हणून त्यांनी कुठल्या तरी चौकटीमध्ये त्यांना बांधून ठेवलं, कुठल्या तरी पक्षपाती नेरेटिव्ह सेट केला आणि तुम्हाला ह्या रीतिरिवाज परंपरेमध्ये बांधून ठेवलं. त्याने तुम्ही समाजात, व्यवसाय क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात मोठ्या मोठ्या पदापर्यंत मजल मारू नाही शकणार आणि पुरुष नेहमी पुढे असेल. पण आज भारताची स्थिती वेगळी होत चालली आहे. आज भारताच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मुलींचं एक खूप मोठं योगदान आहे. इस्रो पासून क्रिकेटपर्यंत, राष्ट्रपतीच्या पदापर्यंत त्यांचं खूप मोठं योगदान पाहायला मिळतं. आज मुलींनाही त्यांचे आदर्श म्हणून खूप मोठे मोठे विचारवंत तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचे पुस्तकं वाचा, त्यांना समजून घ्या. त्यांनी बघा किती अडीअडचणींचा सामना केला. अहिल्याबाई होळकर, ज्या राणीने तितक्या वेदना सोसल्या नसतील ना, तितक्या कोणीच सोसल्या नसतील, त्या विचारा राणीने कसं ते राज्य निर्माण केलं, ते कसं त्यांच्या रयतेशी इतकं प्रेम होतं, फारच विलक्षण आहे. अशा उदाहरण पाहताना तुम्ही देखील तुमच्या आई वडिलांना समोर ठेवून, तुमच्या समाजाला समोर ठेवूनच देखील तुम्ही जगतं वागता आलं पाहिजे. पण या समाजाला हा प्रश्न आहे, तुम्ही त्या मुलीला समजून घेता का? तिच्या भावनांना, तिच्या मतांना, तिच्या विचारांना किंमत देता का? आज प्रत्येक सासूरवाडीमध्ये किंवा माहेरमध्ये प्रत्येक अडीअडचणी, समस्यांना त्यांना सामोरे जावं लागतं. आजही घरानंतर, सासरी गेल्यानंतरही मुलीला तिच्या नवऱ्यावर किंवा तिच्या वडिलांवर अवलंबून राहावं लागतं. तिच्याकडे काही पर्यायच नसतो. ती सक्षम असली, ती कितीही डिग्री घेऊन नोकरी करत जरी असली तरी तिला एक कमकुवत बाजू सांगितली जाते. तू कितीपर्यंत नोकरी करू शकशील, तुझ्याकडून होईल का, तुझ्याकडून जमेल का? का आपण त्या स्त्रीची अद्भुत शक्ती लपवतो आहात? का आपण त्या स्त्रीचं सामर्थ्य लपवून ठेवतो आहात? तिच्याकडे एक खूप मोठी अद्वितीय शक्ती आहे. ती अष्टभुजा आहे. नवरात्रीला आपण 8ही देवींची पूजा करतो, त्या अष्टभुजांची पूजा करतो, त्यांची आजा अर्चना करतो, भक्ती करतो. मग तुम्हाला ती एक मुलगी म्हणून ती एक देवी आहे. तिच्या मागे एका खूप मोठ्या अष्टभुजेचं रूप आहे आणि त्यातूनच आपल्या समाजाला एक दिशा घेऊन जाईल. पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये भारताच्या तरुणींचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन एक्सपेक्ट आहे आपल्या इंडियासाठी आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या देशामध्ये एका खूप मोठ्या इकॉनॉमिकली, सोशली सुद्धा डेव्हलप केलं जाईल. आपल्या आजकालच्या आपल्या मुलींना पुढचा जन्म मुलगी म्हणून जन्माला यावा याचा फार अभिमान वाटायला हवा. असं वातावरण, अशी पार्श्वभूमी, असा विचार, असा पर्स्पेक्टिव्ह आपण निर्माण करायला हवा. इतकं वाचन, इतका अभ्यास एका रिसर्चमधून फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणून या व्हिडिओमध्ये वास्तविक स्थिती मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सावित्रीबाई फुलेंनी त्यांना अधिकार मात्र दिले, पण स्वतंत्र दिलं का? एक वडील म्हणून, एक मुलगा म्हणून, एक बाबा म्हणून, एक काका म्हणून प्रत्येक एक पुरुष जातीने त्या मुलीकडे पाहताना आपल्याला आपल्या बहिणीच्या, आईच्या रूपात पाहायला हवं. तिला प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र कसं दिलं जाता येईल, तिची एक वेगळी प्रतिष्ठा, मान, सन्मान, रुबाब कसा राखला जाता येईल याकडे आपण नेहमी तत्पर असलं पाहिजे. आणि स्त्री आणि पुरुष हा भेदभाव कायमचा नष्ट करून सर्वांना समान भाव असणं हे देखील आपल्या भारताच्या लोकशाहीचं मुख्य कारण आहे. महिलांना आणि माझ्या भगिनींना, जर तुम्हाला सुद्धा कुठेतरी घरगुती हिंसाचार होत असेल, बाहेर हिंसाचार होत असेल, तर आपल्या भारतामध्ये असे अनेक कायदे आहेत, सामाजिक संस्था आहेत. लपून राहू नका. उगाच डिप्रेशन, अँझायटी, स्ट्रेसच्या नादाला लागू नका. कोणीतरी मोकळेपणाने बोलणारं व्यक्ती शोधा. आणि आज आपण आई वडील किंवा शिक्षक म्हणूनही आपली खूप मोठी जबाबदारी आहे. माफ करा, पुढचा जन्म मुलगी म्हणून नाही. हा ट्रेलर ऐकताच तुम्ही, हा थंबनेल ऐकताच तुम्हाला वाईट वाटलं असेल, पण ही या व्हिडिओ मार्फत मुलींची खरी वस्तुस्थिती सांगण्याचं एकमेव कारण आहे. आम्हाला अधिकार मिळाला, पण स्वतंत्र हवंय. आम्हाला आमच्या पंखांना बळ देऊन ती उंच झेप घ्यायची. त्यामध्ये एक पुरुष आमच्या पाठीमागे सावलीसारखे भक्कमपणे उभे राहतील. असे असंख्य उदाहरणं पाहता येतील. शिवछत्रपती घडले ना, त्या मागे स्वराज्य घडले ना, त्या मागे जिजाऊ माता होते. अंगणातील तुळस, गोठ्यातली गाय आणि स्वराज्याची माय जर कोणामुळे टिकली असेल, त्यामागे खूप मोठं उदाहरण म्हणजे जिजाऊ माता. त्यांचं उदाहरण घ्या, त्यांच्याबद्दल वाचा, शिका.
आणि एक आदर्श मुली म्हणून जन्माला या. माहिती आहे तुम्ही कितीही आदर्श राहिलात, कितीही शिकलात, कितीही वाचलात तरी तुम्हाला विरोध करतील, तुम्हाला टोमणे मारतील, तुम्हाला कमी लेखलं जातील, पण तुम्ही स्त्री स्वातंत्र्याचा लढा मागे ठेवू नका. ज्यांनी लढा दिलेला आहे त्यांनाच यश मिळालेलं आहे. विसरू नका. खूप शिका, खूप संघटित व्हा आणि खूप संघर्ष करा. आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करा. लक्षात ठेवा त्या खूप मोठ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी तुमच्यासाठी अंगावर चिखल झेललं होतं. त्यांचं आदर्श उदाहरण समोर ठेवून तुम्ही एक आदर्श मुलगी घडाल आणि पुढच्या आजच्या जन्मात आई वडील आणि शिक्षक म्हणून पाहताना आपल्यालाही वाटेल की आपल्याला मुलगी म्हणून एक अभिमान आहे. प्रत्येक वेळेला मुलगा असल्यावर त्यांचं वंश वाढत असतं नाही. आज प्रत्येक मुलींनी त्यांच्या वंश वाढवलेला आहे. त्यांच्या मुलींनी त्यांना त्यांच्या कुटुंबाला अभिमान वाटेल असा आदर्श निर्माण केला आहे. पण याचं उदाहरण, याचं संख्या, यांचा आकडा कितपर्यंत आहे? आज रूरल एरियामध्ये, मेट्रो, टायर 2, टायर 3 सिटीमध्ये अशा समस्या खूप मोठ्या आढळत आहेत. सामाजिक संस्थांनाही ती चळवळती विस्तारण्याची अधिक देखील गरजेचं आहे. मुंबई पुणेसाठी महाराष्ट्र सीमित नाहीये, याच्या पलीकडे महाराष्ट्र आहे, याच्या पलीकडे देश आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला कामाला लागायचं आहे. हा महायुवा टॉकचा उद्दिष्ट होता. याच्या पुढे आपला महायुवा टॉक सॉफ्ट स्किल्स, माइंडसेट, ह्युमन बिहेवियर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करिअर डेव्हलपमेंटवर व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहेत. तर या महायुवाच्या टॉप व्हेंचर बद्दल सहभागी व्हा आणि प्रत्येक जण लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या मराठमोठी मातेचं एक खूप मोठं युट्यूब चॅनल असेल. आजपर्यंत पर्याय नव्हता आपल्या मराठी भाषेला, पण याच्या पुढे आपल्या मराठी भाषेला, मराठी समाजाला, माझ्या मराठी भगिनींना, माझ्या मराठी बांधवांना महायुवा टॉक हा नेहमी पर्याय